जेवण गरम करतेस ना? हो आणते. आईला काय झालंय? ती अशी का वागतेय? अशी म्हणजे? विचित्र, म्हणजे कुठल्या तरी भीतीतून अशी वागतेय का ती? चांगलं आहे ना मग, भ्यावं माणसाने कोणाला तरी, चांगलं असतं ते. हो बाबा, पण ते जाऊ दे. जावई बापूंशी मग काही बोलणं झालंच नाही का तुझं? नाही ना, मी त्याच्याशी असं साधं म्हणजे कॅज्युअली तरी बोलायला हवं होतं. वाईट वाटलं असेल ना त्याला? मग आता बोल. आता कसं बोलणार? अगं फोन कर ना. त्या मार्गालाच नाही जायचंय आता मला. मग तो विचार सोडून दे. पण मला हळहळ पण वाटते. असं नको होतं मी त्याच्याशी वागायला. बिचारा, काय वाटलं असेल त्याला? मी सरळ निघूनच आले. मूर्खपणा केला ना मी. काय झालं? कुठे काय? मग असे का बघताय? कौतुक वाटतंय मला तुझं. कौतुक? बाबा, तुमची मुलगी तुमच्या जावयाशी कौतुक वाटावं असं अजिबात वागलेली नाहीये. माझे जावई का? बाळू का होय? का झालं माझं? झालं पण केव्हाच. मॅनर्स नाही. त्याचंही झालंय. मला दे मला ना जरा जास्त वेळ खायची सवय आहे. तुला जास्त वेळ खायची सवय नाही बेबी, तुला जास्त खायची सवय. कांदा माझं खाणं काढू नको. सगळंच खूप खातेस तू बेबी. म्हणजे अन्न, डोकं, सगळं. तू सांग आला. अहो तुम्ही नका हो बोलू उगाच त्यांना. तुम्ही उगाच चिडवू नका हा बेबी वंसना. दहशत आहे का बेबी तुझी घरात? सगळ्या बायका तुझं ऐकतात नाही? अगदी तू म्हणशील ती पूर्व दिशा. असं काही नाहीये. मग कसं आहे? आणि मला आता तुझ्याशी बोलायचं नाहीये. थांबा हो जरा, नका ना बोलू त्यांना उगाच काही. मग झालंच आहे, मी उठतो. ताट राहू दे, मी खाईन त्यात. दुसरं घे की. कशाला उगाच वेगळी वेगळी भांडी करायची आणखीन घासायला? काही होत नाही, एका भांड्याने काही भांडी वाढत नाहीत घासायला. बर, मी घेते दुसरं ताट. काय झालं रे श्री? काय ग? हसतोस का? गालातल्या गालात. हो ठीक आहे. ए सांगा बरं, हा हसतोय की नाही? हो हो हो, मी पाहिलं. हो आम्ही सुद्धा बघितलं. हो मी पाहिलंय. काही नाही रे श्री, या सगळ्या हिला घाबरतात ना म्हणून तिच्या होत हो मिसळतात, बाकी काय नाही. कांता, तू माझ्या डोक्यात चाललास ना आता? तू माझ्या डोक्यात गेलीयस केव्हाच. थांब, आता आईला येऊच दे. मी त्याचीच वाट बघतोय. ओ राहू दे तुम्ही, चला माझं एक महत्वाचं काम आहे. नाही एक मिनिट, मी बोलतोय ना दोघांशी. मी दोघांशी मी या दोघांशी बोलतोय. सौम्य म्हणजे काय, मला हात तर धुत मला खोलीत वा, या सांगता ना. ए बेबी अत्या, मला शांत हो ना जरा. अगं जाऊ दे ना बेबी, गेले ना भाऊजी आता. अरे पण का ऐकता तुम्ही त्या बेबीचं एवढं? असं काही नाही. असंच आहे, ती म्हणेल ती पूर्व दिशा असते. काय झालंय काय तुम्हाला? तुम्हाला काय झालंय? तुम्हाला आता काय केलं आम्ही? देवाने जरा डोकं दिलं ना, त्याचा वापर कर. मूर्खासाठी ती जे करते ना त्यात सहभागी होण्याची काही गरज नाहीये. सहभागी म्हणजे कशाबद्दल बोलताय? कशाबद्दल असं नाही, एकूणच. बर, मी काय केलंय तेवढं सांगाल? तू काही केलं नाहीये शरा, फक्त मेंढ्यासारखी त्या बेबीच्या मागे मागे फिरत जाऊ नकोस. अहो तुमचं ना काहीतरी बिनसलंय. तुम्ही ना वेगळ्याच कुठल्या तरी कारणावरून चिडलात बेबी. मला काय वेळ लागलाय? हो, तर माझ्यावर कशाला ओरडताय? मग तुला कळत नाही मी काय सांगतोय ते? तुम्ही सांगाल तर कळेल ना मला. त्या बेबीला ब्लाइंडली फॉलो करण्याची काही गरज नाहीये. बरोबर, ऐका तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही बसा इथे. तुम्ही बसा, मी आले पटकन. मी शरा
ती बेबी जे काही करते ना त्यात तू भाग घ्यायचा नाहीयेस बस. म्हणजे ती वेडी आहे, तिला अक्कल नाहीये. अहो, काय होत? हा काय झालंय? डोकं दुखतंय? आईंची आठवण येते, आईंची काळजी वाटतेय. तुमची काळजी वाटते तुमची. आमची काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. बेबीला एक अक्कल नाही, तिला कळत नाही ती काय करते. मला एवढा राग येतोय तिचा आता की मी ना आता हात जोडते तुमच्या समोर. आई येईपर्यंत ना कुठलीही भांडणं उकरून काढू नका. त्या सगळ्याचा तुम्हाला त्रास होतो, तुमचं डोकं दुखतं. इथं बघा फोन आहे, हे घ्या. तुम्ही आईंशी बोला, तुम्हाला बरं वाटेल. हे घ्या. तुझा खाऊन घे, मी बोलतो नंतर आईशी. नाही मी फोन लावून देते, तुम्ही आधी आईंशी बोला. मी बोलतो नंतर, तू जा आधी खाऊन घे जा. तुम्ही जोपर्यंत आईंशी बोलणार नाही तोपर्यंत तुमचं मन शांत होणार नाही. तुम्ही मी शांतच आहे, मी काही चिडलो बिडलो नाही. तू खाऊन घे जा. आईंशी बोला ना पटकन. शरद तू आता खाऊन घे, मी सांगतोय तुला. आज कुणीतरी भेटलेलं दिसतंय. काय लाजतोयस काय? हो पण तुम्हाला कसं कळलं? अंतर्ज्ञानाने. पण खुश दिसतोयस. हो आहे खुश, पण पूर्ण नाही. आत्ताशी तर सुरुवात आहे. खरं तर आम्ही दोघेही जरा ऑकवर्ड झालो होतो. ते ऑब्विसच आहे. आणि मुलगी म्हणून ती जरा जास्तच ऑकवर्ड झाली होती. पण ती तशी बोल्ड आहे. बोल्ड नाही, मला कधी ती बोल्ड नाही वाटली. अरे पण बेबी तर म्हणत होती की. ए बेबी आत्या, आता कुठलंही कन्फ्युजन नकोय. मला सगळं नीट करायचं. हो मलाही तेच करायचंय. कशी वाटली? छान. म्हणजे आणखीन थोडं मनमोकळेपणाने बोलली असती तर आवडलं असतं मला. बोलेल मोकळेपणाने बोलेल. थोडा वेळ द्यायला हवा ना तिला. खर तर ना मीच जरा डेस्परेट झालो. तीही झालीये. हो तुला कसं कळलं? अरे मला म्हणाली ना ती. कधी? फोनवर. तुम्ही फोनवर बोलता? अरे आम्ही एकदा भेटलोय सुद्धा. मला का नाही सांगितलं मग? अरे सांगणार होते पण म्हटलं आधी तुमची भेट होऊ देत. मग जुळतंय का तुमचं? हो मला जुळवायचंच आहे ना. मी काय म्हणते श्री? हॅलो हा मिस्टर नारायण. हो हा I've got all the bills. Yeah. भगवाई म्हणजे याला पण ती आवडली का? सरळच आहे. म्हणाला नाही का तो? तरी मी म्हणत होते. काय बघ सांगितलं की नाही त्यांनी? तू विचारल्यावर सांगितलं. त्याने आपणहून सांगितलेलं नव्हतं. विचारल्यावर तरी पॉझिटिव्हलीच उत्तर दिलं ना त्यांनी. हा तेही खरंय म्हणा. म्हणजे आता सौम्याचं आणि श्रीचं जुळणार. हो जुळतंय पण ते महाराजांमुळे. त्यांनी सांगितलं होतं ना. माझी पूर्ण श्रद्धा आहे महाराजांना. की नाही मग ठेव ना तुझ्याकडे. मला कसं हे बघ महाराजांविषयी काही पुढे भांडू नका. आणि मी काय म्हणते, कुणाच्या का प्रयत्नाने असे ना, श्रद्धेने असे ना, आशीर्वादाने असे ना, श्री सुखात राहू दे बस. श्री तर छान जुळणार. हो महाराजांमुळे. नाही महाराजांमुळे नाही. अगं संकेत दिला. नाही आई, मला हसू येत नाहीये बेबीच्या मूर्खपणावर. मला राग येतोय तिचा खूप. तिला कळत नाहीये. मान्य आहे मला, आपण वेगळी माणसं आहोत, आपण वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होणार, सगळं मान्य आहे मला. नाही तिला बहुतेक माहितीच नसावं
श्रीनी नोटीस मागे देण्याचा अर्ज दिलाय म्हणून. काही चर्चा झालीच नाही काही त्यावर. नाही तिला मी सांगू तिला नको नको काय आई. तिने एक सौम्या नावाची मुलगी पाठवली होती श्रीच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला. आई तू हसतेस काय आई. माझी जाम चिडचिड होती. तिला कळत नाही ती कशी. बरोबर आहे तुझं. कळलं असतं अशी कशाला वागली असती ती. बरोबर. पण ती मूर्ख आहे. तिला कळत नाही दोघांचं प्रेम आहे एकमेकांवरती आणि त्यात तिचं असं वागणं. आई तू तू लवकर परत ये आता बस. या सगळ्या गोष्टी हाताबाहेर जायच्या आधी परत ये प्लीज. नाही मी तिला काहीही सांगणार नाहीये. आई तू विश्वास ठेव माझ्यावर. मी बेबीला काही बरं तुझी शपथ मी काहीही सांगणार नाही तिला. हो तुझी शपथ. पडू दे तिला तोंडावर काय पडायचं ते. मी शांतच आहे. मी शांतच आहे. हा पण तू आता प्लीज लवकर या प्लीज. बास झालं आता. आता झालं ना सगळं. तू आता ठणठणीत आहेस की नाही एकदम. हा हा मग तू आता लवकर ये प्लीज. नाही काय आहे तू नाही आहेस ना घरात त्यामुळे ही उधळली आहे. मी शांतच आहे आई. मी शांतच आहे. तू नाही आहेस ना घरात म्हणून ती उधळली आहे. हा मी हे बघ मला ऐकूला दीर्घ श्वास घेतोय. हा शांत गप्प. हा हो हो मी शांतच आहे. नाही सांगणार मी तिला. तू लवकर ये. नाही ती मूर्ख आहे. तिला अक्कलच नाही. मी ओके ओके मी तिच्या नादाला लागणारच नाही आई. हा शांत गप्प. हे बघ आला ऐकू आला. हा शांत आहे. हा तू काळजी करू नकोस. तू काळजी घे स्वतःची. ठीक आहे. आणि प्लीज लवकर ये आई प्लीज. मी खूप मिस करतोय तू. हा ओके ठेवू. काय हो बोललात आईंशी. बरं वाटतंय आता. म्हणजे आईंशी बोलून बरं वाटतंय का. मला काय झालं होतं. काही झालं नव्हतं. फक्त थोडी चिडचिड होत होती. त्याला कारण आहे. मग आता झालं डोकं थंड. मी थंडच आहे. ती बेबी मूर्खारकी बडबड करते काहीतरी. अहो पण काय केलंय काय त्याने एवढं. काय केलं. हा काय केलं. बरं बरं राहू दे तो विषयच जाऊ दे. मला सांगा आई काय म्हणत होत्या. हा कशा आहेत त्या. मस्त आहे. हो ना. बरी आता ठणठणीत आहे आणि लवकरच परत येईल त्यात. आई येतात लवकर. Yes. चला बरं झालं. आई घरात नसल्या ना की सगळी माणसं ताळतंत्र सोडून वाग. सगळी माणसं नाही फक्त बेबी. बेबी वागते. कळलं मला कळलं. ये रे माझ्या मागल्या. मला ना सहन होत नाही. राहू दे ना. तुम्ही दोघं बहीण भाऊ ना एका माळेचे मणी आहात. ह्याला झाकावं आणि त्याला काढावं. दोघांचाही स्वभाव तापट. दोघांचंही रागावर नियंत्रण नाही. मी ना आता हात जोडते तुमच्या समोर. आई येईपर्यंत ऐका माझं. आई येईपर्यंत अजिबात चिडचिड करायची नाही. तर शांत राहा. त्यांचाही स्वभाव तापट तुमचाही स्वभाव तापट. त्या गप्पा तोपर्यंत ठीक आहे. हा त्या एकदा बोलायला लागल्या ना किंवा आवरणार नाहीत कुणालाच. जाऊ दे ना. जानवी हाय. आय एम सॉरी. मी तुला न सांगता असा तुझ्या समोर आलो. जानवी मला बोलायचंय तुझ्याशी. सॉरी. थँक्स. My pleasure.
करायचं आहे. आता नको. मग केव्हा? लवकरच. म्हणजे केव्हा? सांगू शकणार नाही. ऑल राईट. आय एम सॉरी. I respect your decision. थँक्स. सॉरी. Don't be. I understand. Feeling sleepy. All right. Good night. Good night. Good night. आत्ता बरं वाटतंय मला. चला बरं झालं त्यानं मेसेज टाकलास ना. बाबा मला ना आता माझ्या श्रीशी बोलल्यासारखं वाटतंय. बाबा श्री ना खूप समंजस आहे. म्हणजे मी आता बोलू शकत नाही असं म्हटल्यानंतर का, कशासाठी, कारण काय अशी 100 चौकशा नाही करत तो. वेळ देतो, बरं म्हणतो आणि थांबतो. हा माझा श्री आहे, खरा श्री. खूप समंजस. काय झालं? काय नाही, मग तुम्ही असे का पाहताय? ऐकतोय मी. मग तुम्ही हे असे गालातल्या गालात हसताय कशाला? अगं तू आरशामध्ये चेहरा बघ एकदा तुझा. तू नवऱ्याविषयी बोलत असतेस ना तेव्हा, मग कळेल तुला. काही या बाबा. अगं नाही, खरंच खूप बरं वाटतंय मला. असं वाटतंय की आता तुझ्या मार्गातले सगळे अडसर दूर झाले. चला जर तेल लावून नाही घेते. नकोय मला. काय झालं? आता गरज नाहीये. कुणाची? माझी का मसाजची? आई अगं असं काय बोलतेस तू? तुला माहित नाही जानू. द्या द्या बरं, पाय द्या. चला. मला आज मसाजची गरज नाहीये. अहो पण मला आहे ना, करू दे की नवऱ्याची सेवा जरा. नाही, ती तू खूप केलीयस, जरुरीपेक्षा जास्तच केलीयस. पाहिलं जानू, हे असं बोलतात. समोरच्याच्या मनाची ना काही किंमतच ठेवत नाही. मराठी भाषेत सांगून झालंय, आता तुला इंग्लिश मध्ये सांगू का? जानू यांचं काय चाललंय ग? आज माझ्या हातचं जेवलेले देखील नाहीयेत. दुपारी चहा देखील घेतलेला नाहीये. पिंट्याने वरण भात करून ठेवला होता, ते मात्र खाल्लं त्यांनी. विचार विचार ना, तूच विचार ना त्यांना. बाबा भूक नव्हती मला फार. तुझा संसार जोडला जातोय जानू, पण माझा मोडला जातोय. ही अगं असं काय बोलतेस तू एवढ्याशा गोष्टीवरनं? अगं नसेल त्यांना भूक, फक्त वरण भात खावासा वाटला असेल. बरं,
मग चहाचं काय? नसेल घ्यावासा वाटला. तू कशाला असा सुतावरनं स्वर्ग काढतेस? इतकी वर्ष संसार केला ह्यांच्या बरोबर, माझ्या इतकं त्यांना दुसरं कोणीच चांगलं ओळखणार नाही. तुला सांगते जानू, ह्यांच्या मनात आहे ना माझ्याविषयी नक्कीच काहीतरी काळं बेर आहे. तुला आता नाही पटणार, 4 दिवसांनी पटेल तुला. तुला स्वतःविषयी एवढी खात्री आहे ना, हे एक बरं आहे. बाबा तुम्ही कुठे निघालायत आता? अगं, इथे बसून हे सगळं ऐकायचे पेशन्स संपलेत माझे. कोण किती सहन करणार. आता तुम्हाला मला सहनही करता येत नाहीये का? मी जरा पाय मोकळे करून येतो. कळतंय, कळतंय मला. चांगलंय, कळतंय, हे चांगलंय. जानू, जानू, आता तू तरी तुझ्या बाबांशी बोल ग. आता ह्या वयात वेगळं होणं कसं दिसतं ग ते? लोक तोंडात शेण घालतील माझ्या. इतकी वर्ष सगळं ह्यांचं केलं, खस्ता खाल्ल्या, आणि आता म्हातार वयात लोकांच्या घरी दारोदार जाऊन भटकावं लागणार आहे मला. आई ऐक, असं काही नाही होणार आहे. मी आले. अगं तू कुठे चालली आहेस आता? आई